पन्हाळगड किल्ल्यावर जाताना सुरुवातीला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो। पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला 3 दरवाजे आहेत। शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी या ठिकाणी 3 मुख्य दरवाजांची रचना केली आहे। किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे। दरवाजावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे। पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। हा किल्ला प्रथम शिलाहर राजा भोज याच्या कारकिर्दीत बांधला। त्यानंतर यादव, बहामनी राजे, आदिलशाही, मोगल, मराठे आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात। आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी आणि दरवाजाचे नवीन बांधकाम करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले। 1659 मध्ये अफजल खानाच्या वधानंतर 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। आदिलशहाने किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले। सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे गेले। बरोबर बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे होते। शत्रूला चकवा देण्यासाठी शिवाकाशीत महाराजांच्या वेशात दुसऱ्याच मार्गाने निघून गेले। सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले आहे, शिवाकाशीत होते। सत्य कळताच सिद्धीने शिवाकाशीत यांची निर्घुणपणे हत्या केली। आपल्या हाती लागलेले शिवाजी महाराज नाही हे लक्षात आल्यावर सिद्धीचे सैनिक महाराजांच्या पाठलागावर गेले। बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपून धरली आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले। महाराज विशाळगडावर पोहोचल्यावरती ठरल्याप्रमाणे तोफेंचे 3 आवाज झाले। तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीरमरण आले। तीन दरवाजाच्या आतमध्ये एक विहीर आहे। या विहिरीचे पाणी 12 महिन्यात कधीही आटत नाही। आजही स्थानिक नागरिक पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात। सिद्दी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळी त्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच दरवाजावर तोफांचा मारा केला होता। तीन दरवाजाच्या समोरच एक लहानसे हनुमान मंदिर आहे। 3 दरवाजापासून जवळच असलेली ही वास्तू म्हणजेच अंधारबाव। ही वास्तू 3 मजली आहे। त्यातील पहिला मजला पहारेकऱ्यांना राहण्याची व्यवस्था, दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे, तर तळमजल्यावर एक विहीर आहे। पन्हाळगड किल्ल्यावर विहीर आहे। हा आहे अंबरखाना। या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 भली मोठी धान्याची कोठारं आहेत। पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठारांचा वापर केला जात असे। यात वरी, नागली, भात असे सुमारे 25,000 खंडी इतकं धान्य मावत असे। धान्य साठवून ठेवण्याची ही सर्वात सुरक्षित जागा होती।
पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे देवी अंबाबाईचे मंदिर. किल्ल्यावर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील 22 गुहा आहेत. तेथून जवळच भगवान शंकरांचे मंदिर आहे. पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे मंदिर. या मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडात असलेली पांढरी शुभ्र अश्वारूढ मूर्ती आहे. मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 मंदिर आहेत. त्यातलं एक मंदिर सिंधुदुर्गाला आहे, तर दुसरं मंदिर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला जे मंदिर दिसतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधलं होतं आणि या मंदिराच्या बरोबर समोरच महाराणी ताराबाईंचा राजवाडा आहे की ज्या ठिकाणावर महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे. पन्हाळगड किल्ल्यावर ताराबाईंचा राजवाडा. सध्या या ठिकाणी लहान मुलांची शाळा भरते. ही आहे सज्जा कोठी. याच इमारतीत छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीत चालत. दोन मजले असलेल्या या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगडामध्ये केलेले आहे. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीत चालत. येथे भिंतीवर उर्दू भाषेतील शिलालेख आहे. याच पन्हाळगडावरती अष्टप्रधान मंडळातील नादान पुढाऱ्यांनी संभाजी महाराजांवर 2 वेळा विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पन्हाळगड किल्ल्याच्या एका बाजूस भक्कम बांधकाम केलेला वाघ दरवाजा आपल्या नजरेस पडतो.